नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट पौष्टिक असा पालक पराठा बनवतोय. हा पराठा लहान मुलांना डब्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. आता आपण कृतीकडे वळूयात. एका ताटात 2 वाट्या गव्हाचे पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ व 2 चमचे बेसन पीठ घेऊयात. त्यात 2 चमचे तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे, चवी पुरेसे मीठ. नंतर 2 चमचे दही घेऊयात. थोडासे 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेऊयात. 15 ते 20 पालकाची पाने धुवून बारीक चिरून घेऊयात. तुम्ही पाहिजे तर प्युरी करून वापरू शकता. सगळे जिन्नस एकत्र करून पीठ मळून घेऊयात. ही रेसिपी मी माझ्या मुलांना शाळेच्या डब्यात देण्यासाठी करायचे, कारण पालकामध्ये विटॅमिन्स आणि आयन्स असतात. चला आता लगेचच पराठा लाटायला घेऊयात, कारण आपण यात पालक घातलाय त्यामुळे पीठ सैल होऊ शकते. आपण बनवलेल्या पिठाचे 5-6 गोळे बनवून घेतले. एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याला सुकं पीठ लावून घेतलं व पातळसा पराठा लाटून घेतला. गरम तव्यावर पराठा एका बाजूने शेकून घेतला. आधीच तेल सोडायचे नाही, परतून घेतल्यानंतर सोडायचे. त्यामुळे पराठा नीट शेकला जातो. दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून पराठा खरपूस शेकून घेतला. अशा प्रकारे सर्व पराठे तयार करून घेतले. दही व लोणच्याच्या कॉम्बिनेशनसोबत हे पराठे खूपच चविष्ट लागतात. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट काय ट्राय करू ते कमेंटमध्ये सांगा.